8મી માર્ચે આંતરરાષ્ટ્રીય મહિલા દિવસની ઉજવણી ઠેર ઠેર થઈ હતી ત્યારે નાગપુરમાં માનનીય મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડણવીસના પત્ની અમૃતા ફડણવીસ એક કાર્યક્રમમાં હાજર રહ્યા હતા, જ્યાં તેમણે મહિલાઓની આત્મનિર્ભરતા અને સશક્તિકરણ વિશે વાત કરી હતી। જેઓ પોતે એક બેન્કર છે અને સિંગર પણ છે, સાથે ઘણી સામાજિક પ્રવૃત્તિઓ સાથે પણ જોડાયેલા છે। રાજ્યના મુખ્યમંત્રી અને તેમના પતિ દેશ અને રાજ્યમાં થઈ રહેલા દૂષણ વિરુદ્ધ કાર્યવાહી કરશે તેવો વિશ્વાસ તેમણે વ્યક્ત કર્યો હતો। વધુ વિડીયો દ્વારા જાણીએ કે તેઓ શું કહી રહ્યા છે। आज जागतिक महिला दिवस आहे आणि सर्वच महिलांना आणि पुरुषांना या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी नागपूर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या महिला उद्योजिका मेळाव्याला आली आहे। तुम्ही पाहिलं असेल 250 पेक्षा जास्त स्टॉल आहेत। आपले कमिशनर आपल्या बरोबर आहेत, आंचल मॅडम आहेत आणि मला वाटतं ही खूप चांगला असा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे घरगुती गोष्टी बनवणाऱ्या स्त्रिया आपल्या इथे प्रदर्शन करू शकतात आणि इथे चांगला फुटफॉल सुद्धा झालेला आहे। 5000 पेक्षा जास्त लोक, 8 लाख पेक्षा जास्त त्यांची बिक्री झाली है, तो ये चांगली गोष्ट है। महाराष्ट्र में आए दिन भी बलात्कार जैसी घटनाएं हो रही है, कैसे देखते हैं इसको? महाराष्ट्र में, देश में हो या पूरे विश्व में ये जो घटना होती है इसका मैं तीव्र खंडन करती हूँ। और जब ये घटना होती है, एक तो होना ही नहीं चाहिए, पर होने के बाद डिटरेंट बहुत जरूरी है। पुलिस की प्रॉम्प्ट एक्शन, लीगल एक्शन और ऐसे लॉज जो इन दरिंदों को उससे घबराहट हो और करने की हिम्मत भी ना हो। पुन्हा एकदा तशीच घटना झाली आहे एका मुलीवर, काय म्हणाल? मला त्याचा खेद आहे, मला त्याचं दुःख आहे आणि हे असं होणं दुर्भाग्यशाली आहे आणि मला देवेंद्रजींवर पूर्ण विश्वास आहे की याच्यावर ते पूर्ण ऍक्शन घेऊन पुढे हे नहीं होणार याची तसदी घेतील। महाराष्ट्र में औरंगजेब की कब्रों को लेकर विवाद चल रहा है, कैसे देखते हैं इस विवाद को? मैं विवादों को, ऐसे प्रकार के विवादों को जो जिसमें डेप्थ नहीं है, मैं लोकहित से लेके विवादों की तरफ ध्यान देती हूँ, इसमें मैं ध्यान नहीं देती ज्यादा। प्रकारे प्लॅटफॉर्म्स व्हावे आणि त्यांनी महिलांनी ऍज अ बिझनेस वुमन पुढे येण्याच्या दृष्टीने तुम्ही काय मोटिवेशनल? मला वाटतं आता मी जसं सांगितलं की तुम्ही शिकता और जेव्हा लर्न करता, लर्न अर्न हे जरुरी आपल्यासाठी आणि त्यासाठी आपल्याला तो सशक्तीकरणाचा सर्कल कंप्लीट करण्यासाठी जरुरी आहे की जे आपलं कौशल्य आहेत, कला आहेत, त्याच्याद्वारे जसं आपण घरच्यांना आनंदी करतो, घर चालवतो, तेच जर बाहेर आपण घेतलं तर घरोघरी नेलं तर एक तर घरी तुमच्या इन्कम पण येईल आणि लोकांना पण ते त्याच्यामुळे जसं घरी आनंद होतो, बाहेर सुद्धा आनंद होईल।